तर हा प्रॉब्लेम आहे SPPUच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधील हा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता याचं सोल्युशन बघायचं आहे. व्हेलोसिटी ॲक्सलरेशनचा प्रॉब्लेम. तर गिवन डाटा काय तर बघू. द व्हेलोसिटी वेक्टर इन द फ्लुइड फ्लो इज गिवन बाय v इज इक्वल टू 2x³ I मायनस 5x स्क्वेअर yj प्लस 2tk आणि ऑप्टेन द व्हेलोसिटी इन ॲक्सलरेशन ॲट अ पॉईंट ऑफ 210 ॲट अ टाईम ऑफ 1 सेकंड. आता त्यांनी आपल्याला जे व्हेलोसिटी वेक्टर दिले ते गिवन डाटामध्ये आपण पहिले लिहून घेऊ. तर हे आपलं व्हेलोसिटी वेक्टर आहे. v इज इक्वल टू 2x³ I मायनस 5x स्क्वेअर yj प्लस 2tk. हे आपलं व्हेलोसिटी वेक्टर आहे आणि ॲक्सलरेशनसाठी पॉईंट दिले आपल्याला 210 ॲट अ टाईम ऑफ 1 सेकंड. आता नेक्स्ट स्टेप आहे, त्यांनी गिवन डाटा दिला होता तो आपण लिहून घेतला. आता काय करू आपण, आता पुढचं आहे नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला पहिले व्हेलोसिटी फाइंड करायची. तर व्हेलोसिटी फाइंड करायला आपण व्हेलोसिटी वेक्टर लिहून घेतला आहे. आता काय करू आपण, त्याच्यानंतर त्या व्हेलोसिटी वेक्टरला कंपेअर करू व्हेलोसिटी इक्वेशनसोबत. तर व्हेलोसिटी इक्वेशन काय येईल आपलं, तर UI प्लस VJ प्लस WK हे आपलं व्हेलोसिटी वेक्टर आहे आणि कॅपच्या जागी आपण ॲरो दाखवले. हे झालं आपलं व्हेलोसिटी इक्वेशन. आता आणि UVWचे व्हॅल्यू काय काय त्या आपण लिहून घेऊ. तर जी आयच्या आधीची व्हॅल्यू आहे ती आपली U, जी जेच्या आधी आहे ती आपली V आणि जी Kच्या आधी ती आपली Wची व्हॅल्यू आहे. म्हणजे Uची 2x³, Vची मायनस 5x स्क्वेअर y आणि Wची 2t. त्याच्यानंतर आपण XYZच्या ज्या व्हॅल्यू आहे, आता आपल्याला पुढे XYZ पण लागेल, म्हणजे जे ॲक्सलरेशन पॉईंटच्या ज्या व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूला त्या पण लिहून घेऊ. तर x इज इक्वल टू 2, y इज इक्वल टू 1 आणि z इज इक्वल टू 0 आणि t इज इक्वल टू 1 सेकंड झालं. आता स्क्रीनवरती जे दिसतंय आपण तुम्हाला ते व्हेलोसिटी वेक्टरचं आपण इक्वेशन डबल लिहिलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण ज्या XYZच्या व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यू टाकल्या आणि IJK पण जसे तसे लिहून घेतले. आता काय करायचं आपल्याला, ज्या वेगवेगळ्या टर्म आहे म्हणजे UVW ज्या वेगवेगळ्या टर्म आहे, IJK ज्या वेगवेगळ्या टर्म दिसत आहे त्यांना आपण सॉल्व करून घेऊ. आता 2 × 2चा क्यूब येईल 16 I मायनस 5 × 2चा स्क्वेअर मायनस 20 आणि प्लस 2 × 1 जे आहे तिथं जे प्लस आणि 2 × 1चं 1 येईल 1k. हे झालं आता आपलं. आता याला आपण हे झालं आपलं व्हेलोसिटी. हे आता आपलं व्हेलोसिटी पहिले होतं व्हेलोसिटी वेक्टर, आता ही आपली व्हेलोसिटी. आता या व्हेलोसिटीचं आपल्याला रिझल्टंट व्हेलोसिटी किंवा व्हेलोसिटीची मॅग्निट्यूड काढायची. त्यासाठी आपण काय करणार, v मॅग्निट्यूड ऑफ व्हेलोसिटी किंवा रिझल्टंट व्हेलोसिटी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 16 स्क्वेअर प्लस मायनस 20 स्क्वेअर प्लस मायनस 20 स्क्वेअर प्लस 2k 2 स्क्वेअर. आणि आता यांचं कॅल्क्युलेशन केलं कॅल्सित आन्सर आला आपलं 25.69 युनिट. हे झालं आपलं रिझल्टंट व्हेलोसिटी. आता नेक्स्ट आपल्याला काढायचं आहे, गिवन डाटामध्ये सांगितलं आपल्याला ॲक्सलरेशन काढायला. तर ॲक्सलरेशनसाठी पॉईंट किती दिले आपल्याला 210. तर 210 असे पॉईंट दिले आपल्याला. ते 210 पॉईंटवरून आता आपण ॲक्सलरेशन काढायचं आहे. तर ॲक्सलरेशन कोणत्या डायरेक्शनमध्ये आपलं x आणि XYZ असे 3 डायरेक्शन दिले आहे. तर ॲक्सलरेशन वेक्टर आपण पहिले लिहून घेऊ. A इज इक्वल टू AXI प्लस AYJ प्लस AZK. हे झालं आपलं ॲक्सलरेशन वेक्टर. तर या ॲक्सलरेशन वेक्टरमध्ये आता आपण व्हॅल्यू टाकू किंवा आता आपण ॲक्सलरेशन वेक्टर प्रत्येकाच्या पर्स्पेक्टिव्ह डायरेक्शननी आपण काढून घेऊ वेगवेगळ्या डायरेक्शनचं. तर पहिले एक्स डायरेक्शनचं, मग ॲक्सलरेशन इन एक्स डायरेक्शन इज इक्वल टू U डॅबा U बाय डॅबा एक्स प्लस V डॅबा U बाय डॅबा Y प्लस W मल्टिप्लाय बाय डॅबा U बाय डॅबा Z प्लस डॅबा U बाय डॅबा T. आता आपण जे एक्स लिहून घेतले आपण त्याच्यातले आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचे. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ U विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर Uची व्हॅल्यू किती आपली 2x³. तर 2x³ डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स किती येईल 3 मल्टिप्लाय बाय 2 6 आणि तिकडं 3ने मल्टिप्लाय केलं मग n-1 असतं, मग 3 - 1 किती येईल 2. आता डॅबा U बाय डॅबा Y, यूचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y, मग 2x³ याच्यात y आहे का नाही, मग हे डायरेक्ट पूर्ण इक्वेशन 0. त्याच्यानंतर डॅबा U बाय
डॅबा झेड, याच्यात परत वाय आहे का, नाही, मग डेरिव्हेटिव्ह काय होईल, डायरेक्ट झिरो. त्याच्यानंतर डॅबा यू बाय डॅबा टी, आता याच्यात पण नाही, मग डायरेक्ट झिरो. डॅबा यू बाय डॅबा टी इज इक्वल टू झिरो. आता नेक्स्ट, आता आपल्याला काढायचं आहे डॅबा म्हणजे ॲस्लरेशन काढायचे वाय डायरेक्शनचं. तर ए वाय ॲस्लरेशन इन वाय डायरेक्शन इज इक्वल टू यू डॅबा व्ही बाय डॅबा एक्स. यू म्हणजे आपला व्ही आहे, तर ए वाय म्हणजे आपला व्ही आहे, सॉरी. त्याच्यानंतर यू डॅबा यू मल्टिप्लाय बाय डॅबा व्ही बाय डॅबा एक्स प्लस व्ही डॅबा व्ही बाय डॅबा वाय प्लस डब्ल्यू डॅबा व्ही बाय डॅबा झेड प्लस डॅबा व्ही बाय डॅबा टी. तर आता पहिले आपण काढू व्हीचा रिस्पेक्टिव्ह यूचा नाही सॉरी व्हीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर -5x² वायचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, तर एक्सला स्क्वेअर आहे त्याच्यामुळे त्याचा काय काढायचा डेरिव्हेटिव्ह. 5 × 2 किती येईल, -10, -5 × 2 -10, आणि एक्स वाय तसाच तसा झाला. त्याच्यानंतर डॅबा डब्ल्यूची व्हॅल्यू किती आहे, डब्ल्यू इज इक्वल टू 2t. मग आता डब्ल्यूचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, मग आता विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह काय येईल त्याचा 2t इज इक्वल टू 0, कारण की एक्स पण नाही आहे त्याच्यात. मग डॅबा डब्ल्यू बाय डॅबा वाय इज इक्वल टू 2tचा डेरिव्हेटिव्ह काय येईल विथ रिस्पेक्ट टू वायला 0. परत डॅबा डब्ल्यू बाय डॅबा झेड परत 0, आणि डॅबा डब्ल्यू बाय डॅबा टी इज इक्वल टू 2. टी कॅन्सल होऊन जाईल डेरिव्हेटिव्हमध्ये. ठीक आहे. आता नेक्स्ट, आता यांचं काय करू आपण, कॅल्क्युलेशन करून घेऊ. कसं करायचं, आता पहिले ax इज इक्वल टू एक्सचं पहिलं आपण यूची व्हॅल्यू लिहायची. तर ती कसं कॅल्क्युलेशन कसं करायचं बघा, तिथे ax दिले ना, ax मध्ये यू हा यूची व्हॅल्यू घ्यायची, त्याच्यानंतर डॅबा यू बाय डॅबा एक्सची जी आपण डेरिव्हेटिव्ह काढला तो घ्यायचा, त्याने त्याला मल्टिप्लाय करायचं, प्लस करायचं, परत व्हीची व्हॅल्यू टाकायची, व्हीच्या व्हॅल्यूला मल्टिप्लाय करायचं, डॅबा यू बाय डॅबा एक्सचा डेरिव्हेटिव्ह होईल त्याने, परत तसंच डब्ल्यूचं डॅबा यू बाय डॅबा झेडला, आणि टीचं जे 0 होईल ते तसंच खाली घ्यायचं. आता बघा यूची व्हॅल्यू किती आपली 2x³ मल्टिप्लाय बाय त्याचा डेरिव्हेटिव्ह किती आला आहे 6x² प्लस त्याच्यानंतर -5x² ही झाली व्हीची व्हॅल्यू, मल्टिप्लाय बाय त्याचा डेरिव्हेटिव्ह किती आला तिथं, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस 2t × 0, आणि शेवटची टर्म पण 0. मग इज इक्वल टू, आता या सगळ्या 0 होऊन जातील, इथे 0 ने मल्टिप्लाय केलेला ही पण 0, मग ही ऑलरेडी 0 ही 0, मग या सगळ्या कॅन्सल. मग फक्त इथंच कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला. ते कसं करायचं, याला दोन मल्टिप्लाय करायला 6 1 6 6 6 2 6 2 12 6 2 12 x x तसा, आणि x वर 3 3 आणि 2 5 x⁵5 हे झालं त्याचं मल्टिप्लिकेशन. इज इक्वल टू, आता त्याच्यात व्हॅल्यू टाकू, 12 मल्टिप्लाय बाय एक्सची व्हॅल्यू किती आहे 2 आन्सर किती येईल आपलं 384 युनिट झालं ax. आता ay, आता ay मध्ये पण सेम यूची व्हॅल्यू टाकायची, यूची झाली का नंतर याचा डेरिव्हेटिव्ह जो आला हा व्हॅल्यू टाकायची त्याची, त्याच्यानंतर परत व्हीची व्हॅल्यू टाकायची, व्ही नंतर हा जो डेरिव्हेटिव्ह आला त्यांनी मल्टिप्लाय करायचं, परत प्लस साइन द्यायचं, परत डब्ल्यूची व्हॅल्यू टाकायची, डब्ल्यूची व्हॅल्यू नंतर जी व्हॅल्यू आली ती टाकायची, आणि याला जी 0 आहे ती मल्टिप्लायला 0 टाकायची फक्त. आता बघा ay इज इक्वल टू यूची व्हॅल्यू किती आपली, यूची व्हॅल्यू 2x³ मल्टिप्लाय बाय त्यांचा डेरिव्हेटिव्ह किती आला पहिला -10xy, सॉरी एक मिनिट, ay ची व्हॅल्यू 10xy आपला डेरिव्हेटिव्ह आला होता, त्याला मल्टिप्लायला प्लस -5x² मल्टिप्लाय -5x² प्लस 0, शेवटची टर्म या 0 प्लस 0 इज इक्वल टू, आता यांनी दोघांनी परत 10 × 2 20 -20 x चा इथं एक मग x⁴ आणि y तसा प्लस 5 × 5 5 25, सॉरी मायनस येईल त्याच्यामुळे ब्रॅकेट टाकला 25, त्याचा परत एक्सचा स्क्वेअर 4 2 2 4, आणि y तसा हे झालं 25x²y. आता बाकी पुढचे 0 आहे मग ते लिहायचेच नाही झालं. त्याच्यानंतर याला इथं व्हॅल्यू टाकायच्या, -20 मल्टिप्लाय बाय 2⁴ × 1 प्लस -25 × 2⁴ × 1 इज इक्वल टू, आन्सर येईल आपलं -320 प्लस किती येईल 400, आणि मग किती येईल -320 मल्टिप्लाय बाय 320 प्लस 400 80 युनिट. त्याच्यानंतर आता ay झालं, आता ax इज इक्वल टू यूची व्हॅल्यू 3x³ त्याच्यानंतर त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस 5 -5x²y, व्हीची व्हॅल्यू नंतर त्याचा डेरिव्हेटिव्ह तिथला 0 प्लस दुसरी व्हॅल्यू पण 0 होती, प्लस शेवटची व्हॅल्यू होती फक्त 2t, ते इज इक्वल टू ही 0 झाली, ही पण 0 झाली, ही 0 ऑलरेडी, मग
2t इज इक्वल टू 2 इंटू टीची व्हॅल्यू किती आहे 1 इज इक्वल टू 2 हे झालं 2 युनिट. आता जाऊ आपण फायनल ॲक्सलरेशन ॲट ए पॉईंट ऑफ 2 1 0 आणि t इज इक्वल टू 1. मग a इज इक्वल टू axi प्लस avj प्लस azk. मग इज इक्वल टू जर व्हॅल्यू आल्या त्या लिहायच्या 384i प्लस 80j प्लस 2k इज इक्वल टू नाही, हे झालं आपलं ॲक्सलरेशन. याच्यानंतर मॅग्निट्यूड ऑफ ॲक्सलरेशन किंवा रिझल्टंट ॲक्सलरेशन. रिझल्टंट ॲक्सलरेशन ते कसं काढायचं? a इज इक्वल टू इंटू द स्क्वेअर रूट मध्ये 384चा स्क्वेअर प्लस 80चा स्क्वेअर आणि प्लस 2चा स्क्वेअर इज इक्वल टू यांचा सगळ्यांचा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूटमध्ये. तर त्याचं आन्सर किती येईल कॅल्क्युलेट टाकल्यावर 392.23 युनिट. ते झालं आपलं फायनल आन्सर. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. आणि आपल्या चॅनलवर असंच तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंग रिलेटेड स्टडी मटेरियल मिळत राहील. थँक्यू.